महापालिकेत एकटा लढा असं पदाधिकाऱ्यांचं मत। योग्य वेळी निर्णय घेऊन अमित शहांना ताकद दाखवणार। उद्धव ठाकरेंकडून जाहीरपणे स्वबळाचे संकेत। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज सर्व जिल्हा प्रमुखांची बैठक। शिवसेना भवनमध्ये दुपारी 12 वाजता बैठक होणार। आगामी निवडणुकांसंदर्भात ठाकरे मार्गदर्शन करणार। स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी मनगटामध्ये ताकद लागते, घरात बसून लढता येत नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर केला पलटवार। अमित शहांना जखमी वाघाचा पंजा काय असतो हे भविष्यामध्ये दिसेल। जिथे औरंगजेबाला झुकवलं तिथे अमित शहा की झाड की पत्ती। उद्धव ठाकरेंचा अमित शहांवर हल्लाबोल। रुसूबाई रुसू, गावी जाऊन बसू आणि डोळ्यामध्ये आसू। पालकमंत्री पदावरून एकनाथ शिंदेंची वाईट स्थिती। उद्धव ठाकरेंची मेळाव्यातून जोरदार टीका। बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांची अवस्था न घरका न घाटका। सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही। उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात। हिंमत असेल तर भाजपच्या झेंड्यामधला हिरवा काढून दाखवा। हिंदुत्वावरून फिरणाऱ्या भाजप आणि अमित शहांना उद्धव ठाकरेंचं आव्हान। ठाकरे गटाच्या मेळाव्याला अनेक आमदार आणि खासदारांची अनुपस्थिती। माजी आमदार राजन साळवी, वैभव नाईक अनुपस्थित असल्यानं चर्चा। खासदार ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटीलही गैरहजर। आजपासून पक्षप्रवेशाचा ट्रेलर। ठाकरेंचे 4 आमदार आणि 3 खासदार शिंदेंसोबत येणार, तर काँग्रेसचे 5 आमदारही शिंदे गटाच्या वाटेवर। मंत्री उदय सामंतांचा मोठा दावा। शिवसेनेच्या बीकेसीमधील मेळाव्याला तानाजी सावंत, अब्दुल सत्तार अनुपस्थित। तानाजी सावंत आणि सत्तार नाराज असल्याच्या चर्चा। पोटदुखीचा त्रास होत असल्यानं वाल्मिक कराडवर बीड जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार। कराडवर आयसीयूमध्ये उपचार सुरू। देशमुख कुटुंबीय पाटलांची भेट घेणार। संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ उद्या मुंबईमधील आझाद मैदानावर मोर्चा। आज रात्री देशमुख कुटुंबीय मसाजोगवरून मुंबईच्या दिशेनं निघणार। सैफ हल्ला प्रकरणातील आरोपीला आज पोलीस कोर्टामध्ये हजर करणार। आरोपीच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ होण्याची शक्यता। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्र दौऱ्यावर। सकाळी नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेणार। मालेगावात सहकार परिषदेला हजेरी लावणार, तर संध्याकाळी मुंबईमध्ये NUSCF DC कॉर्पोरेट कार्यालयाचं उद्घाटन। वानखेडे स्टेडियमच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त MCAची मोठी कामगिरी। वानखेडे स्टेडियमच्या नावे विश्वविक्रमाची नोंद। सर्वाधिक 14,505 चेंडूंनी सुवर्ण महोत्सवाचं घोषवाक्य साकारलं।